वाळवणीचा पदार्थ म्हणजे साबुदाणा चकली. उपवासासाठी सर्वच जण बनवत असतात, परंतु काही चुका झाल्या की चकली ही छान खुसखुशीत अशी होत नाही. चला मग आपण आता पूर्ण रेसिपी बघूया. येथे मी 1 किलो साबुदाणा घेतलेला आहे आणि पाणी टाकून आधी धुवून घेतला आणि नंतर त्यामध्ये बुडेल एवढं पाणी टाकलं आणि रात्रभर झाकून ठेवलेलं आहे. त्यानंतर 2 किलो बटाटे घेतलेले. बटाटे उकडून घेतले आणि 2 ते 3 शिट्ट्या करून घेतल्या कुकरच्या. बटाटे गार झाल्यानंतर त्याची साल काढून किसणीने किसून घ्यायचा. मॅशरने मॅश करायचा नाही, कारण त्यामुळे तुकडे राहून जातात आणि आपली चकली तयार करताना चकली ब्रेक होते. अशा पद्धतीने सर्व बटाटे हे किसून घ्यायचे. 2 किलो बटाटे आणि 1 किलो साबुदाणा हे प्रमाण घेतलेलं आहे. त्यानंतर गॅसवर पातेलं ठेवायचं. पातेल्यामध्ये आपण 1 तांब्या भरून पाणी टाकणार आहोत. पाणी टाकल्यानंतर पाणी गरम झालं की यामध्ये भिजवून घेतलेला साबुदाणा टाकूया. साबुदाण्यामध्ये थोडंफार पाणी शिल्लक राहिलं तरी काही हरकत नाही. त्यानंतर या पद्धतीने हा थोडासा साबुदाणा ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्यायचा. अगोदरच यामध्ये बटाटे टाकू नका, असा ट्रान्सपरंट करून घ्यायचा. आणि त्यानंतर यामध्ये चवीनुसार मिरची पावडर टाकायची. तुम्ही लाल मिरची टाकू शकता किंवा हिरव्या मिरचीची पेस्टसुद्धा टाकू शकता. आणि चवीनुसार मीठ टाका. तुम्ही जर जिरे उपवासाला खात असाल तर जिरे टाका. आणि हे चांगलं मिश्रण एकत्र करा आणि 2 मिनटं हे सुद्धा मस्त असं शिजवून घ्या. आणि त्यानंतर यामध्ये आपण बटाटा जो किसून घेतलेला आहे उकडलेला तो टाकून घेऊया. बटाटा टाकल्यानंतर चांगलं मिक्स करायचं आणि एक वाफ काढून घ्यायची. बटाटा बघू शकता तुम्ही यामध्ये टाकल्यानंतर चांगला असा मिक्स करायचा. मिक्स करून एक वाफ काढून घ्यायची. अशा पद्धतीने जर चकली बनवली तर चकली खूप छान खुसखुशीत आणि मस्त होते. चवीलासुद्धा छान लागते आणि चकली खात असताना तिखटपणा जाणवत नाही किंवा ठसका येत नाही. जर आपण साबुदाण्यामध्ये मिरची पावडर टाकून घेतली तर मिरची पावडरसुद्धा छान शिजते आणि आपल्या चकलीला ठसका लागत नाही. हे बघा, बघू शकता तुम्ही एकदम छान असं हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. आता उन्हामध्ये तुम्ही साडीवर किंवा कागदावर टाकू शकता. अशा पद्धतीचा सोऱ्या घेतलेला आहे आणि यामध्ये थोडं थोडं मिश्रण टाकून आणि गोल गोल अशा छान चकल्या तयार करून घ्यायच्या. या चकल्या 2 ते 3 दिवस उन्हामध्ये कडक वाळवून घ्यायच्या. हे बघा, तुम्ही बघू शकता आपली चकली किती छान पडते आणि कुठेही तुटत नाही आहे. एकदम मस्त अशा ह्या चकल्या तयार होतात. हे प्रमाण घेऊन तुम्हीसुद्धा नक्की चकली बनवून बघा. तुमची चकलीसुद्धा एकदम छान आणि परफेक्ट होईल. ते बघा, सर्व चकल्या तयार करून झालेल्या आहेत आणि 2 ते 3 दिवस मी इथे वाळवून घेतल्या. बघा, एकदम मस्त अशा चकल्या ह्या तयार झालेल्या आहेत. आता मी इथे तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते. कढईमध्ये थोडंसं तेल घेऊन चकल्या टाकून घ्यायच्या. तेल थोडं तापून घ्यायचं आणि नंतर थोडं गॅस कमी करायचा आणि मग मस्त अशा चकल्या तळून घ्यायच्या. एकदम छान फुलतात आणि खायलासुद्धा एकदम खुसखुशीत लागतात. एकदम चविष्ट अशी ही चकली या प्रमाणामध्ये तयार होते. तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी ही चकली तयार झालेली आहे. चला मग, चकलीची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.